माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोचणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्याशी संबंध नको, मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला. कोणी समाज त्याच्या बाजूला तो रिझल्ट दिला नसता, समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं आहे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झालं? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत नाही तुम्ही हुशार आहेत, पण गोर गरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे. तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूला उन्हात तळते पोरं, याची सुद्धा जाणीव आहे. पण आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण जितू तेव्हा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे. अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलं आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिले सांगितलं त्यांचा काही विरोधक नाही, पण जे सत्य ते मी सांगणारच. त्याचं कारण असं आहे, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेबांनी 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्व असतात. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता भूतकाळ नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केले, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली. त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाही? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मनात जिंका, कवा माझ्या तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फट्ट्याचं? मला नाही हवं तिचे, माझ्या समाजाला पण नाही. पण आमच्या लेकरं नाही मरून देऊ शकत आम्ही. तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस साहेब धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, मराठ्यांचं वाटवं नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला? किंवा झाला एक भाग हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसता आंदोलन भयानक होणार. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रात